आपल्या मराठी ताटातला असा कोणता एक पदार्थ आहे विच अकॉर्डिंग टू इज अन अंडररेटेड हिरो, की ह्याला महत्व नाही दिलं जाते पण हे किती बाप आहे? असं काहीच नाही, कारण मराठी माणसाला सगळं माहिती असतं. त्यामुळे मराठी माणूस प्रत्येकाला त्याची जागा दाखवून देतो. म्हणूनच मला वाटतं मराठी जेवणामध्ये कोशिंबीर कुठच्या बाजूला, लोणचं कुठच्या बाजूला, आमटी कुठच्या बाजूला किंवा डाळ कुठच्या बाजूला, चिकन किंवा मटण खाल्लं तरी कुठच्या दिवशी किती प्रमाणात आणि भाकरी बरोबर का भाताबरोबर, हे सगळं ऑलरेडी सेट आहे. तर आपण फक्त सेट पॅटर्न्स फॉलो केले पाहिजेत. नाहीतर आपण नको त्या गोष्टींवरती लढाया करू आणि जे आपण खरंच जपून ठेवलं पाहिजे त्याला आपण त्याच्यावर आपण कॉम्प्रोमाइज करू. ऍब्सोल्युटली. सो पूर्ण जे आपलं ताट असतं ते ताट आहे, दॅट इज त्यामुळे मराठी माणूस प्रत्येक गोष्टीला इम्पॉर्टन्स देतो. 100%. बाकी लोक मग आपल्याला प्रॅक्टिकली विचाराय छोटी गोष्ट आहे सोडून दे, मराठी माणूस सोडत नाही. कारण की लिंबू, मीठ, जे काही लोणचं, चटणी, प्रत्येकाची जागा आहे. करेक्ट. आणि प्रत्येकाची जागा असलीच पाहिजे आपल्या लाईफमध्ये. 100%. येस. सो मराठी माणसाला सांगण्याचं धाडस मी आजपर्यंत केले, पुढेही करणार.